वाजपेयी, तुझ्या ह्या आताच्या वर्तनानं तू मला पूर्वीहून अधिक प्रिय झाली आहे. इतकंच नव्हे तर स्वकीयाच्या संवाराचा युद्धात स्वस्व कसं सोडलं पाहिजे हे तू ह्यावेळी आम्हा सर्वांना किस्सा घालून दिला आहे. इतकंच नव्हे तर स्वकीयाच्या युद्धात आत्मसंरक्षणाशिवाय इतर कोणत्याही क्षणी मी शस्त्र धरणार नाही असं मी तुला पुढील वर्षात स्वकीयाच्या युद्धात तुझ्या भावाच्या केसालाही धक्का न लावता शिशुपालाला आणि जरासंधाला मी पवित्र घेतलं. स्वतःचं नवीन राज्य अभुक्त भूमीत स्थापून तुझ्या पाणीग्रहणाकरता हा कृष्ण एका वर्षाने पुण्यपुरात परत येईल.
वेळा नाहीसा झाला असतो. रुक्मिणीला आरणारा द्यायला ते तेव्हाच कपून होतील. आपण म्हणता तसंच झालं असेल. झालं असेल काय? झाला आहे ते पहा. महाराज येतात आणि बरोबर महाराणी साहेबही आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील माझ्याविषयीचा पूर्वीचा धिक्कार आता दिसत नसून आपले स्वागत करण्यास ते उत्सुक दिसत आहे. मथुरेच्या युद्धात विजयी झालेला रुक्मिणी आपल्या माता पित्रांच्या चरणी प्रणाम करतो. मुला तुझा नेहमी असाच विजय हो. प्रतिस्पर्ध्याला आगीत जळून विजयी झालेला महाराजाचा भावी जन्मात आपल्याला प्रणाम करीत आहे. आपतेष्टांचं कल्याण करण्याची शक्ती आपल्या विजयी पाहून नेहमी नाही. आपतिष्टाचं कल्याण मी यापूर्वीही केलं होतं आणि आताही करेन असं आश्वासन या मंगलकृतीने देण्याचा मी संकल्प केला आहे. तो माझा संकल्प आता मला पुरे करू. हा माझ्या मस्तकावरील सेनापतीचा मुकुट मी आपणापाशी ठेवित आहे. तो आपण आपल्या हाताने माझ्या आपतिष्टाचे डोक्यावर ठेवून मला प्रतिकृती करा. शिशुपाल महाराज, आपल्या शौर्याप्रमाणे औदार्य मोठं आहे, पण माझ्या कन्येचं पाणीग्रहण केल्यानंतर हा मुकुट रुक्मीच्या मस्तकावर ठेवणार होतो अशी आपण प्रतिज्ञा केली. तेव्हा हा जर मुकुट आपल्याच मस्तकी असणं योग्य नाही. तसं नाही. पूर्वीच्या प्रतिज्ञेला अनुलक्षून मी हा मुकुट आपल्या हाती दिला. कृष्णाला पळायला लावून मनात त्याला घेरून आगीत जाळणीच्या कामी रुक्मिणीने जो पराक्रम दाखवला त्या पराक्रमामुळे या मुकुटावर रुक्मिणीचा हक्क सिद्ध झाला. हा मुकुट योग्य जागीच ठेवत आहे. त्यात औदार्य ते कसले आणि याच्याबद्दल मी आपल्या मुलीचा मोबदला तरी कसा मागू. हा मुकुट आपण आपल्या हातानं माझ्या आपतिष्टाचा मिटावर ठेवून मला तिच्या मस्तकावर साम्राज्यपद गादी चालून आलेली असताना आजही तिथे कसली घ्यायचे. रुक्मिणीनं शिशुपाल महाराजांच्या गळ्यात माळ घालण्याचं नाकारलं तर स्वयंवराच्या त्या गोष्टी तशा घडल्यानंतर मी कोणत्या तोंडानं रुक्मिणीला म्हणू की श्रीकृष्णाला करून इतरांबरोबर लग्न कर म्हणून? नाही नाही. काय नाही. त्या मुकुटाचा मोबदला म्हणून मी आपली मुलगी आपणापाशी मागत. रणांगणावर आम्ही कृष्णाला जिवंत जाळलं. कृष्ण बेला, कृष्ण जळाला, कृष्ण नाहीसा झाला. कृष्ण जिवंत असून द्वारकेचा राजा झाला. बोल बोलित बोल अनुभवाने, बोल बोलित अनुभवाने, बोल बोलित अनुभवाने, बोल बोलित
तुमच्याप्रमाणेच आहे. पण मी म्हणतो जिवंत असला तरी काय होतो, आमच्या सैन्यासमोर पळून तर गेला ना. जो शत्रूला पाठ दाखवतो तो राजा कसला, क्षत्रिय कसला, जिवंत कसला. निवडुंगाच्या वनाचा व समुद्रकाठच्या खडकाचा राजा व्हायला काय लागतो. खऱ्या पाण्याच्या 4 घागरी डोक्यावर ओतून घेतल्या म्हणजे कोणताही तितका राजा असतो. राजा झालाय राजा. मुला ते कसंही असो, श्रीकृष्ण जिवंत असताना, यादवाची सेना त्याच्या भोवती उभी असताना, द्वारकेचा राजा म्हणून यादव वीर त्याला प्रणाम करीत असताना, हा मुकुट मी तुझ्या मस्तकी ठेवू शकत नाही आणि रुक्मिणीचा हात शिशुपाल महाराजाच्या हातात ठेवू शकत नाही. महाराज, हा मुकुट आपल्या मस्तकी मला ठेवू. हे काय ते? दारी चालून आलेल्या सम्राट पदाच्या राजलक्ष्मीला असं मागं का कोणी होतं? मुलीला तर विचारा ती काय म्हणते ती. शिशुपाल महाराजांना वरायचंच नाही अशी प्रतिज्ञा काही तिनं केलेली नाही. माझी मुलगी शहाणी आहे हो, ती नक्कीच यातून काहीतरी तोड काढेल आणि हा तिच्याच मस्तकावर ठेवेल. बरं, तसं का होईल शिशुपाल महाराज? हा मुकुट मी रुक्मिणीच्या पुढे ठेवतो. तिनं आपलं पाणीग्रहण करायचं ठरविलं तर हा मुकुट रुक्मिणी धारण करेल, नाहीतर हा मुकुट आपल्याकडे परत पाठवेल. काय हरकत नाही बाबा, असेच असे बरोबर रुक्मिणीकडे चला. बरं, चला. मित्रा, तुझ्यावर रुक्मिणीचं लग्न ठरलं म्हणून सर्व पुण्यपूर्वर हत्तीवरून साखर वाटून टाक. आता लग्न ठरायला कोणती दारकाठी राहिली नाही. रुक्मिणी जेव्हा तो मुकुट पाहेल तेव्हाच होकार देईल. बाकी बायकांची जात लहानापासून थोरापर्यंत एका नमुन्याची. जो प्रत्येकाचा स्वामी झाला तो मला स्नान केल्याशिवाय राहील का? हो हो, झालेच मी सना.
जळाला म्हणून सांगितलं त्याच वेळी मी सणात झाले. ये वसंता ये, खुशाल ये. सर्व सृष्टी कृष्णमय झाली आहे तेव्हा तुम्ही कृष्णमयच असला पाहिजे आणि त्याची आनंदाची बातमी तू सांगणार असला पाहिजे. ताईसाहेब, मी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. श्रीकृष्णाची लीला अगाध आहे. श्रीकृष्णाने द्वारकेस नवी राजधानी स्थापली ही बातमी मी चंद्रेश्वराकडून ऐकली आणि ताईसाहेबांना सांगण्याकरता लगेच जाऊन आले. स्नेहलते, तू आनंदाची बातमी आणली आहे तेव्हा हे घे बघ. चंद्रेश्वरा, स्नेहलतेने सांगितलेली आनंदाची बातमी खरी आहे ना? खरी म्हणजे काय? खरी मी स्वतः द्वारकेत जाऊन श्रीकृष्णाची नवी राजधानी पाहून आलो. समुद्रकाठी द्वारकेत श्रीकृष्णाने नवे राज्य स्थापिले आणि द्वारकेतील त्या राजेंद्राच्या राज्याभिषेकास मी स्वतः हजर होतो. म्हणजे काय? हजर होतो. आणि तुमचे वडील ब्रिटिशवर श्रीकृष्ण जवळ असं सांगतात ते खोटे ना? अगदी खोटे, सपशेल खोटे. शिशुपालाने मथुरेवर जेव्हा हल्ला केला त्यावेळी मी मथुरेत होतो आणि माझे बाबांना शिशुपालाजवळ होते. लग्न कार्याच्या या कलहामुळे लोकांच्या घरादाराची नासावी होऊ नये म्हणून यादव आनंद देशचे दक्षिणे समुद्र तीराकडे जावयास निघाले. त्यांना अडविण्याकरता वाटेतील जंगल जाण्यात आले. पण केव्हा यादव निघून गेल्यावर जंगल जळले. तेव्हा तुम्ही श्रीकृष्णाबरोबर होता ना? बरोबर होतो. समुद्रकाठी द्वारकेची जागा श्रीकृष्णाने पसंत केली. तेथे नवी राजधानी स्थापिली आणि शिशुपाल अंगावर चालून आला तर द्वारकेजवळ लढावयाचे असा श्रीकृष्णाने निश्चय केला. शिशुपाल, रुक्मी, जरासंध या ठिकाणी मथुरेत जयोत्सव करून यादव जाळे म्हणून तो होकडे तुकार केला. पण ताईसाहेब, शिशुपाल काही द्वारकेवर चालून आला नाही. पण कालयवनाने मात्र हल्ला केला. यात कालयवनाचं काय झालं? राजर्षी मुचकुंद यांनी श्रीकृष्णाला सहाय्य केले आणि कोल्हापूरच्या डोंगरात यवनांचा दळ पडला असता यादवांनी जंगलाला आग लावून दिली. बरं झालं, शिशुपालाची आगलावी युक्ती कालयवनाला चांगलीच कळली. त्या आगी कालयवन जळून कालयवनाची सर्व संपत्ती घेऊन यादव द्वारकेस आले आणि कालयवनांच्या या संपत्तीमुळे द्वारका आता स्वर्णनगरी झाली आहे. चंद्रेश्वरा, तुम्ही आनंदाची बातमी सांगितले म्हणून द्वारकेत मी तुम्हाला सुवर्णाचं घर बक्षीस देईन. द्या मी अवश्य राहीन. आणि मला ग रुक्मिणी? अगं तुला हिऱ्या मोत्याचं देईन. झालं? ह्यांना सोन्याचं, मला हिऱ्या मोत्याचं. आणि तू ग कोठे राहणार? द्वारकेत प्रेमाच्या घरात, श्रीकृष्णाच्या प्रेम मंदिरात. स्नेहलते, चंद्रेश्वराला आईकडे ने आणि म्हणावं यानं आनंदाची बातमी सांगितली आहे तेव्हा त्याच्या तोंडात गोड साखर घातली पाहिजे. जा. माझ्या महाला सभोवरच्या बगीच्यातून मी एकटी बाहेर पडले. मला कसं मोकळं वाटलं आणि गाई चरायची ही नदीकाठची जागा किती सुंदर आहे. देवा, आपलं व माझं लग्न झाल्यावर काही काळ गोकुळात राहायचं गडे. मी की नाही डोक्यावर घागर घेऊन यमुनेचं पाणी भरून आणि घागर मला जड वाटायची नाही. आपल्या पदचिन्हाने पुनीत झालेल्या यमुनेच्या नाजूक वाळूवर घटकात चालताना श्रम कुणाला होणार. पण सांगून ठेवते हा, खडा मारायचा झाला तर हातावर नाही घागरीवर मारायचा. पण तसंच नको, खड्यानं घागर उठून मी ओलीची बदली मला नाही आवडायचं. निदान माझ्याकडे हसत नाही पाहायचं. हे काय लोक
राजकन्या आहे. मला नाही गडे इतका निर्लज्ज होत आहे. गायनो या. अगं बाई, हा काय चमत्कार! ह्या गायी खरोखर जमल्या. आता मी दूध कसं काढू? मी काही त्याचं दूध. तू कोण आहेस? देवकन्या, अप्सरा, काय येथील वनदेवता आहेस? आपल्या गाण्यानं गायीनं वश करून घेणारी तू आहेस तरी कोण? गोपाल कृष्णा, आपण कोण? श्रीकृष्णाच्या मुरलीला जशा गायी वश होतात तशा कोणत्या गवडणीच्या गाण्याला होतात हे प्रथम सांगा, मग मी माझं नाव तुम्हाला सांगेन. आता मी गोकुळचा गवळी, हल्ली द्वारकेच असतो. श्रीकृष्णानं काही निरोप पाठवलाय का? मजपाशी काय मी सांगितलं नाही. मी कुणाच्या दुसऱ्याच्या सांगण्यावरून कुंडिनपुरात आलो नसून आपण म्हणून कुंडिनपुरात आलो आहे. या चंद्रेश्वर ज्योतिषा बरोबर रुक्मिणीच्या विवाहाची लग्न चिठ्ठी द्वारकेस आली तेव्हा मी श्रीकृष्णाजवळच होतो. त्यांनी तुम्हाला पाठवलं ना? त्याने नाही पाठवलं, मी आपण म्हणून आलोय. रुक्मिणीचं आणि शिशुपालचं लगीन ठरलं असं वाचून श्रीकृष्णाने लागात निश्चय केला. काय?
लागला निश्चय केला काय तो? की आपलं ही लगीन लवकरच उरकून टाकायचं, उगीच लांबणीवर टाकायचं नाही. तेव्हा आम्ही आपणहून नवरी मुलगी पाहण्याकरता बाहेर पडलो. हा, इतर विदेशी नवरी मुलगी पाहायला मी आलो. नवऱ्या मुलींची अंगी 2 गुण असलं पाहिजे असं श्रीकृष्णाचा हट्ट आहे. कोणते ते गुण? हा, ही नवरी मुलगी रुक्मिणीहून अधिक सुंदर असली पाहिजे. हा, निदान रुक्मिणी इतकी सुंदर चालत. रुक्मिणी इतकी सुंदर बायको जर त्यांना पाहिजे असेल हा. तर त्यांनी रुक्मिणीशीच लग्न केलं पाहिजे. हो. कारण रुक्मिणी इतकी सुंदर स्त्री विदर्भ देशात दुसरी मिळायची नाही. इतर देशचा हा एक गर्व आहे. मोठमोठ्या राजवाड्यातून रुक्मिणी इतकं सौंदर्य दृष्टीस पडायचं नाही हे कदाचित खरं असं, पण गोकुळच्या राजाला ज्यांनी पाहिलं असं ते खात्रीने असं म्हणतील की मोठमोठ्या राजवाड्यापेक्षाही सहज सौंदर्य गाईला गजबजलेल्या झोपड्यातून आणत असत. आता हे पहा, मी रुक्मिणीला पाहणार आणि राधेहून ती अधिक सुंदर नाही असं मला वाटलं तर मी गवळ्याच्या झोपड्या पाहणार आणि श्रीकृष्णाची बायको शोधून काढणार. माझ्या शेजारी जर राधेला उभी केली तर मी अधिक सुंदर दिसेन की राधा? हा, आता माझ्यासारख्याला राधा अधिक सुंदर दिसत, पण श्रीकृष्णासारख्याला मी अधिक सुंदर दिसेन. बरं झालं, माझ्या मनातली भीती दूर केली. नवऱ्या मुलीच्या अंगी दुसरा गुण कोणता पाहिजे? हा, श्रीकृष्णाची अट. नवरी मुलगी रुक्मिणीहून अधिक सुंदर असली पाहिजे. बरं. दुसरी अट श्रीकृष्णाची नाही. मग अहो, दुसरी अट राधेनं घातलेली आहे. राधेनं. राधेनं? हो हो, राधेनं काय म्हणून? श्रीकृष्ण राधेच्या अर्ध्या वचनात ती जे काही सांगेल ते निमूटपणे ऐकून घेतो. हा, एक वेळ श्रीकृष्ण कुरूप मुलगी पत्करल, पण राधेची अट श्रीकृष्ण त्याच्या हातून मिळवणार नाही. कारण श्रीकृष्ण राधेच्या हातातलं बावलं. ती कोण ही राधा? त्यांच्यावरील हुकूमत चालवणारी अशी कोण ही राधा? राधा ना, अहो राधा ना, राधा श्रीकृष्णाचा गुरु, शिशुपतीचा गुरु, कुमारावस्थेत जोपासना करून तारुण्याला कल्याणप्रद वळण देणारा गुरु. कृष्णा
राधेनं श्रीकृष्णाला गाईचं दूध काढायला शिकवलं. हो राधेनं श्रीकृष्णाला मुरली वाजायला शिकवलं. कौसवत तुझ्या अडक्यात हाय असं सांगून रणभूमीवर निशंक संचार करण्याची धमक राधेनं श्रीकृष्णाच्या मनात उत्पन्न केली. म्हणजे श्रीकृष्णाकरता आपण ज्या नवरी मुली पाहत आहोत त्याने राधेला सासूबाई म्हणून नमस्कार केला पाहिजे. नुसती सासूबाई म्हणून नाही तर गुरु म्हणून राधेच्या पायावर डोसकं ठेवलं पाहिजे. म्हणून द्वारकेस रायांची वस्ती करण्यास जाण्यापूर्वी श्रीकृष्णाने सर्व गोपींना अशी विनंती केली. अशी विनंती केली की माझं नाव जर तुम्हाला उच्चारावं असं वाटलं तर माझ्या गुरुचं म्हणजे राधेचं नाव उच्चारित करा. अरे म्हणून आजकाल सर्व गोपी राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण असं म्हणून श्रीकृष्णाला उच्चारित असतात. हा गुरु प्रेमळ खरा पण फार काटेकोर दिसतो. नवरी मुलगी पसंत करण्याची राधेची अट कोणती? राधेनं सांगितलं. काय सांगितलं? राधेनं सांगितलं. अहो राधेनं सांगितलं काय सांगितलं राधेनं? राधेनं सांगितलं की मी सांगते तसल्याच नवऱ्या मुलीशी लगीन कर म्हणजे तुझं तारुण्य कल्याणाच्या मार्गापासून ढलणार नाही. म्हणून त्याने राधेला विचारलं की काहीतरी बाहेरची खून सांग म्हणजे माझी पट्टराणी ओळखायला बरं पडलं. ती खून कोणती ते लवकर सांगा पाहू. हे पहा जिच्या गाण्यानं गाई सपोवार जमतात असतीच नवरी मुलगी तुझी पट्टराणी होणार असं राधेनं श्रीकृष्णाला सांगितलं. मग मीच होणार त्यांची पट्टराणी. हो मीच होणार. या गाई साक्षी आहेत, हे गोशाला साक्षी आहेत, आपण साक्षी आहात. चला असेच आपण द्वारकेत निघूया. काय नको म्हणता? हे पहा नवरी मुलगी याची देहळणी करण्याचं काम तेवढं मी पत्करलं आहे. अशी नवरी मुलगी आहे असं श्रीकृष्णाला मी बातमी देणार इतकं. नका हो मला बरोबर घेऊन चला. तू कोण? तुझं नाव काय? ज्याचं नाव जो मला माहित नाही असली नवरी मुलगी पळून द्यायला का मला कळलं आहे? अहो स्वतःच्या घरी स्वतःचं नोकर बरोबर घेऊन जाणं त्याला कोण म्हणणार पळून जाणं? मी नोकर आहे पण माझ्या मालकिनीचं नाव गाव नको का मला समजायला? अहो मी दुसरी तिसरी कोण? अहो रुक्मिणी म्हणून म्हणतात ना तीच मी. द्वारकाधीशाची पट्टराणी विदर्भ देशाची राजकन्या ही रुक्मिणी तुम्हाला आज्ञा करत आहे की आत्ताच्या द्वारकेत निघण्याची तयारी करा. श्रीकृष्णावरील तुझं प्रेम निश्चित खरं आहे थोडी पण हे साज मला नको. ज्ञान आम्हाला. तुला पाहिजे तर तू एकटी जा. हो जातेच मी एकटी. नका नेऊ जातेच मी एकटी. कदाचित मी माझ्या शत्रूच्या हाती सापडले तर ही माळ त्यांना द्या. राजकन्ये रुक्मिणी स्वयंवर आताच ह्या वेळेपासून द्वारकाधीशाची पट्टराणी झाली आहे.
नाटक करेंगे पौराणिक नाटक ना पूर्ण महाभारत आज खेळत स्नान द्यावं पूर्णपणे श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराज की जय।